नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृष्णा वाघजे गेडाम बिरसा मुंडा फार्म हाऊस राजुरा। आज यासाठी भात कापणी चालू आहे। पहा किती पद्धतीने सिस्टमॅटिक कापणी चालू आहे। आपण पारंपरिक मध्ये जे भात कापताना बायांले जे मजुरांना जे अनुभव आहे आणि एसआरटी मध्ये कापताना त्यांना का फरक वाटत आहे याचे आपण त्यांचे मनोगत ऐकूया। शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं एसआरटी भात प्लॉटमध्ये भाताची कापणी चालू आहे। तर आपले जे मजूर आहे ते पारंपरिक पद्धतीमध्ये दरवर्षी कापतात आणि एसआरटी मध्ये 2 वर्षापासून भात कापत आहे। तर त्यांचे आपण अनुभव ऐकूया। नमस्कार ताई। बोल ना। नमस्कार। सांगा, तुम्हाला का वाटत आहे तिथं पारंपरिक मध्ये कापण्यात आणि इथं फरक काय? इथं कापण्यामध्ये थोडं जड वाटत आहे। म्हणजे जास्त आहे, 2 वेळा कापा लागत आहे। म्हणजे बोंदाड मोठा झालाय, म्हणजे झालाय रवणीपेक्षा इथं रवणीपेक्षा हे मोठा झालाय। मोठा आहे आणि रवणीमध्ये हलका वाटते कापाले, हलका वाटते। इथं दाना जड आहे का हलका आहे? जड आहे। जड आहे। अजून पुन्हा का वाटते इथं? का वाटते इथं सरपा इचवाचं भय नाही, तिथं जागा खुली आहे। खुली जागा आहे इथं। तिथं खुली जागा नाही राहत तिथं दिसत नाही काही सरपा विचवर आले तर भय आहे तिथं। ह्या इथं नाही टिपलेल्या धानामध्ये सरपा विचवर आले तरी दिसून पडतात। न बोंदाड मोठे आहात, एका बोंदाडात 2 वेळा कापा लागतात। न यांचं लोंब बी चांगला आहे, धान बी वजन आहे, धानावर बी लोंबावर बी चांगला आहे धान। याच्यामध्ये हे कचरा वगैरे काही नाही, सगळं दिसून पडते। शेतकरी मित्रांनो, मजुरांचं म्हणणं असं आहे की पारंपरिक पद्धतीमध्ये जे आपण भात कापतो तिचे बोंदाळ कमी असतात आणि हलके असतात आणि कापणीला ते हलकं जाते आणि एसआरटी मध्ये बोंदाळ मोठे असल्यामुळे त्याला डबल इरा लावून 2 वेळा कापा लागत आहे। आणि महत्त्वाचं येतं त्यांचं असे मनोगत आहे की पारंपरिक पद्धतीमध्ये जे आपण रवणं केलं त्याच्यात कचरा असतो, त्याच्यामुळे सर्प विचव याची भीती राहते आणि आपल्या एसआरटी प्लॉटमध्ये पूर्ण डोळ्याला दिसण्यालायक खुलं असते। याच्यामध्ये सर्प किंवा विचव असलं तरी त्यांना डोळ्याला दिसतात आणि प्राणघात होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। धन्यवाद ताई, तुम्ही चांगली एक मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद।